मुंबईची चांगलीच दाणादाण उडाली आहे। कल्याण पूर्वेतील पिसवली गावातील 200 ते 250 घरांमध्ये पाणी शिरलं आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। घरातील साहित्याचं देखील त्याचबरोबर घरातील इतर साहित्य त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टींचं नुकसान झालेलं आहे। गुडघाभर पाणी या संपूर्ण परिसरामध्ये साचलंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे। सकाळपासून सुरू असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो अनेक भागाला पडलेला आहे। मी सध्या उभा आहे पिसोली परिसरात। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे छोटेभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ज्योतिर्लिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि या चाळीच्या शेजारी आपल्याला 3 ते 4 चाळ्या देखील अशा प्रकारे गुडघ्याभर पाणी साचलेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर 250 ते 300 घरामध्ये हे पाणी शिरलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेने नाले सफाई केले नसल्याचा दावा याआधी करण्यात आलेला, मात्र या ठिकाणी नवीन नाला बांधलाय त्याचा फटका जो आहे या चाळकरींना बसलेला आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, तुम्ही कुठल्या परिसरात राहतात आणि यावर्षी जे पाणी आलंय गुडघ्याभर पाणी आलंय, किती घरामध्ये पाणी शिरलं? आमच्या या चाळीमध्ये पूर्ण 23 रूम आहेत। 24 रूमांच्या वेळेमध्ये सगळ्या रूमांच्या मध्ये पाणी गोळ्या टाकलेलं आहे। पूर्ण आमच्या फ्रीजची सगळे सामानाची वाट लागलेलं आहे। मुलांना जेवण करून त्याला ते पूर्ण किचन कट्यावरती आम्ही सगळं बाथरूम मधून पण पाणी येत आहे। आतापर्यंत आमच्या चाळीमध्ये कधीच पाणी आलेलं नव्हतं। ज्यावेळी हा नाला कमी केलेला आहे त्यावेळेपासून आमच्या चाळीमध्ये पाणी आलेलं आहे। TV9 मराठी कल्याण। आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून।